कौटुंबिक आणि रहस्यमय 3 अंकी नाटक सादर करीत आहोत शेवटी मी एकटा. घरात होता तोपर्यंत या घराला घर पण होत. लहान असून पण मला त्याचा आधार वाटायचा. काय वेळेपण आहे पण माझा बिल आज मला न सांगतात मला सोडून गेलाय. आणि तुझ्या काय वेळेपण आहे. धीरज भाऊजींचं आयुष्य तेवढं होतं त्याला आपण तरी काय करणार. नियतीच्या पुढे आपण शून्य आहोत. नियतीच्या माती मारून कशा चालतील दामिनी. मग काय करणार आहात तुम्ही. जेव्हा आपण घडलेल्या प्रकाराला जबाबदार कोण हे शोधायला हतबल तेव्हा आपल्याकडे एक पर्याय तो दैवाला दोष देण्याचा. पण धीरजचा गळा दाबून मारले गेले त्याच्यावर का विश्वास बसत नाहीये तुमचा. तरी मग हा सुद्धा एक दैवाचा खेळ समजून विसरून जायचं का दामिनी. आणखी काय करणार आहात तुम्ही. शोध घेईन मी त्या नराधमाचा. त्याने माझ्या शेखरला माझ्यापासून दूर केले. तुम्हाला बाबांनी आणि धीरज याची कल्पना याआधी दिली होती पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं आणि स्वतःच्या धीरजला गमावून बसलाय. सुद्धा हो तुम्हाला खरंच आबांचं ऐकायला हवं होतं पण तुमच्या ह्या हट्टापायी. हा आत्ता तो प्रश्न नाहीये. का समजत नाही तुम्हाला. धीरजला कोणी आत्मा वगैरे नाही मारले. धीरजला मारणारा कोणी माणूस नसून का आत्मा होता असं तुला म्हणायचं. हो मला हेच म्हणायचंय. याची पूर्ण कल्पना तुम्हाला याआधी आबांनी दिलीये आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून हे सगळं घडून आणलंय. काय हो ज्या दिवशी धीरज भाऊजींचा गळा शेखर भाऊजींनी त्यावेळेला मी त्यांना तोडावलं होतं म्हणून तुम्ही त्यांना जबाबदार धरणार आहात का. त्याच्या व्यतिरिक्त मी इथे होते म्हणून तुम्ही मला जबाबदार धरणार आहात का. काय बोलते ते. आबा कृपा करा आणि यांना समजावा आणि सांगा हे घर खाली करा म्हणावं. होळी जाणार नाहीये ती. आणि जर तुला एवढंच भीती वाटत असेल ना तर तू तुझ्या माहेरी निघून जा. सुजल अरे आपल्या पत्नीशी बोलण्याची कोणती पद्धती. अरे ती तर आपल्या सर्वांच्या भल्यासाठी बोलते ना. दामिनी तुला जर माझं भलंच पाहायचं असेल तर प्लीज दामिनी माझ्यावर विश्वास ठेव. सुजल सुजल आबा खूप कसं समजावायचं यांना आता. नाही ऐकणार. अगं ज्या गोष्टी त्याला समजत नाही त्याला समजत काय अर्थ. निदान सुजलने तुझा तरी विचार करायला हवा. आबा मला माझी काळजी नाही वाटत आहे. मला काळजी वाटते ती तुम्हा दोघांची. समाधान वाटलं. आमची काळजी करणारा कोण आहे याकडे समाधान होतं. काळजी न करू कसं चालेल आबा. अहो या घरात काळजी मायेने काळजी करणारी एका स्त्रीची उणी होती. हे नको का भरून काढायला. आणि ती भासणारी उर्मी ती भरून काढीच पडली. आबा मी लग्न करून आल्यापासून माझ्या तिरस्कारी वागण्याचा खूपदा तुम्हाला राग सुद्धा आला असेल. अरे ज्या क्षणी तू या घरात आली त्या क्षणी तू माझी मुलगी झाली आणि आपल्या मुलगीवर कसं रागू नये. हा तुमचा मोठेपणा झाला आबा. पण आई बापाच्या मायेशिवाय वाढलेली ही मुलगी इतर कुणाला काय माया लावणार. पण तुमच्या मायेनं
आणि सुजलच्या प्रेमानं आपल्याशी कसं वागावं हे शिकले मी. ते तुझ्यामध्ये असलेले गुणधर्म आहेत आणि ते पुन्हा पुन्हा शिकण्याची गरज नाही. प्रेम माया या हृदयाच्या देठापासून उगम होतो, ते कुणाच्या सांगण्यावरून नाही. आबा, या घरात एवढ्या मायेने प्रेम करणारे लोक सुद्धा आहेत आणि मी उगाच वेडासारखा विचार करत होते. असू दे सुंदर, माणसं ओळखण्यात आम्ही सुद्धा चुका केल्या आहेत. जा तुझी कामं हातात जा. आणि हो, त्याचा सुजलला काहीच बोलू नको, कारण धीरज लागतो होता त्याचा. बरं आबा. आबा, रमेश, ये. सुजल कुठे आहे? आहे आतमध्ये. आतमध्ये? आणि ऑफिसला नाही गेला तो? आता ते तूच विचार. अरे 15 दिवस झाले कामात लक्ष लागत नाही म्हणून, आणि विसरत नाही धीरजला. आबा, अहो तुम्ही तरी कुठं विसरलात त्याला? अरे नाही विसरत आहे रे, पोर होता तू माझा गुरु पोर. आबा, तुम्ही तरी सावरत होता ना, आता विसरा होते सगळं. बघ तू तरी समजून काय बोलतो ते बघ. ठीक आहे. सुजल, हे सुजल, 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 अरे हे काय, तू ऑफिसला नाही गेलास? नाही, का? अरे लक्षच लागत नाहीये त्याच्या. अरे वेडा आहेस का रे तू सुजल? असं किती दिवस तू स्वतःला घरात कोंडून घेणार आहेस? आणि तुला काय वाटतं की धीरज गेल्याचं दुःख तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाच नाही? अरे तुझ्या अशा वागण्याचा दामिनी वहिनी आणि आबांच्या मनावर काय परिणाम होतोय, तू त्याचा तरी विचार कर रे. सुजल, विसर रे ते सगळं, आता विसर. विसरणं कसं शक्य आहे? फक्त धीरजला विसरतो. म्हणजे उमेश, मला एक सांग, तुझं या घराशी नातं आहे आणि धीरज कोण लागतो रे तुझा? सुजल, तू हे चक्क मला विचारतोयस? प्रश्न कोण विचारतोय त्याचा नाहीये. अरे पण माझ्या या घराशी किती जवळचे संबंध आहेत हे तुला चांगलंच माहिती आहे. अरे तू एक चांगला माझा मित्र आणि माझ्या भावाचा मित्र तो. मित्राचा भाव तू. अरे मित्राचा भाव म्हणून सत्य बोलू शकला रे. अरे पण धीरज कोणा मित्राचा भाव नसून तो माझा सख्खा भाऊ आहे. ते का विसरताय तुम्ही? आणि एवढं विसरणं शक्य असतं तर तुम्ही लोकांनी मला सांगायची गरज वाटली नसती. अरे पण याशिवाय काही पर्याय आहे का आपल्याकडे? इथेच तर तुम्ही मला समजून घेत नाहीयेत ना. अरे धीरजचा कोणा अपघाताने किंवा आजाराने अपघात झाला असता तर त्याचं आयुष्य तितकंच होतं हे मी मान्य केलं असतं. पण धीरजला गळ्यात आपण मारलं गेलंय ते का विसरताय तुम्ही? अरे पण ज्याने गळा दाबून मारला आहे त्या अनामिक शक्ती कुठे तुझा टिकाव तरी लागणार आहे का? कुठल्या अनामिक शक्तीची भाषा करतोयस तू? या घरात वावरणाऱ्या आत्म्याविषयी बोलतोय मी. आणि तो एक एक करून सगळ्यांना ठार मारणार आहे याची चांगलीच कल्पना आहे तुला. आणि तरी सुद्धा तुझी डोळे झाक चालली आहे. आत्मा वगैरे या सगळ्या बकवास गोष्टी आहेत रे. आणि धीरजला कोणा आत्मा वगैरे नाही मारले हे तू कसं सांगू शकतोस? पोस्टमार्टमच्या रिपोर्टवरून. हा, त्या पोस्टमार्टमच्या रिपोर्ट मध्ये सिद्ध झालंय की धीरजला गळा दाबून ठार मारले गेले. आणि तरी पण तुम्ही एका आत्म्याला घेऊन बसलाय. आणि जर धीरजचा गळा दाबून मारलं गेलंय तर ते त्या रिपोर्ट मध्ये सिद्ध व्हायला हवं होतं ना. अरे पण घटनेपूर्वी 2 मिनिटं आधीच तर शेखरने धीरजचा गळा दाबला होता आणि हे दामिनी वहिनीने तुला सांगितलंच आहे. हा, सांगितलं होतं. याचा अर्थ असा होत नाही की शेखरला धीरजने मारले म्हणून. अरे शक्यता नाकारता येत नाही पण. उमेश, अरे शेखर माझा भाऊ आहे, दुश्मन नव्हे. अरे मग ते सत्य आहे त्यावर तुझा विश्वास काय नाही बसत आहे? एका अनामिक शक्तीने धीरजचा बळी घेतलाय हे तू काय नाही करतोय? अरे कुठल्याही अनामिक शक्तीने धीरजला मारलेलं नाहीये. काय समजत नाहीये तुम्हाला? तुला कसं समजावं ना तेच मला कळत नाहीये. अरे आबा काय उगाच सांगतील का? अरे तुझा काय विश्वास बसतच नाही या गोष्टीवर? बरं,
तुला पटत नाही ते मी मान्य करतो. अरे पण आबांच्या समाधानासाठी तरी तुला हा निर्णय घ्यायला काय हरकत आहे? अरे मी म्हणत नाही की हे घर तू कायमचं खाली कर. अरे पण एकाच महिन्यात दुसऱ्या रूम मध्ये राहून जायला काय प्रॉब्लेम आहे तुला? नाही, ते शक्य नाही आणि मी कुठेच जाणार नाही. वा सुजल वा. अरे किती स्वार्थी आहेस ना तू. अरे हा बरोबर ना, या घरात एखादा आत्मा वावरतोय आणि असं सांगून जर तू इथून गेलास तर तुझी प्रतिष्ठाच पायदळी उडवली जाईल नाही का? या सोसायटीमध्ये तुला ताट मानानं जगता येणार नाही असंच ना? अरे पण तुझ्या खोट्या प्रतिष्ठेच्या नावाखाली आपल्या स्वार्थाच्या सर्वस्वाची होळी करणाऱ्या ढोंगी माणसात तुझ्या हट्टापायी तू किती जणांचा जीव घेणार आहेस? आबांचा, वहिनीचा, शेखरचा की तुझाच? अरे बोल ना. अरे तुझा काय माझा सुद्धा असल्या कुठल्या कल्पनांवर विश्वास नाहीये रे. अरे पण प्रश्न जिथे आपल्यांचाच मरणाचा आहे तिथे थोडा तरी विश्वास ठेवायला हवा ना. अगदी स्वतःला पटत नसलं तरी. पण मी तुला का सांगतोय ना, हे तुला थोडीच पटणार आहे आणि तू थोडीच पटवून घेणार आहेस. अरे समजदार म्हणता म्हणता तिथे नासमज निघालास रे. नासमज. सगळं थकलं तुला समजावून, म्हणून आबांचा शेवटचा प्रयत्न होता तर मी तुला समजाव, कारण की मी तुझा खास मित्र ना. पण राजा मी सुद्धा थकलो रे. आता मी सुद्धा थकलो. वहिनी, काय ओ वहिनी, हे काय बघा सुजल माझ्या बरोबर थोडा वेळ चाललाय बाहेर. हो हो, जा घेऊन. त्यांना पण थोडा वेळ विरंगुळा होईल. मी कुठेही येत नाहीये. अरे चल रे बाबा चल. इथे घरी बसून बसून त्याच गोष्टीचा विचार करून स्वतःला त्रास करून घेतोयस तू. चल. नाही नाही. अरे बाबा चल घरी, जरा मोकळेपणा होईल तुला बाहेर. चल. किती त्रास करून घेशील स्वतःला इथे घरात. चल. अहो इतकी गर्दी त्या भांबेच्या मार्केटला, साधी एक वस्तू घेता आली नाही आणि वडापाव पण घ्यायला भेटला नाही बघा. एवढी गर्दी. जाऊ दे आता आज थोडा वेळ झोपायला लागतात. थांब, मी घेते फोन. तुझ्या आतमध्ये किचन मध्ये जा. नाही नको, तुम्ही चला, मला भीती वाटते. हॅलो, कोण? हा, दामूत बोलते. हो, इन्स्पेक्टर साहेब, काही तपास लागला का? हो, सुजल घरी नाहीये. मी आले की सांगते. हो हो, चालेल. अरे तू अजून इथे? वहिनी मला भीती वाटते, तुम्ही चला माझ्यासोबत आतमध्ये. बरं चल, मी येते तुझ्यासोबत. ती पिशवी अरे तू घे. घेतो थांबा. राम 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 जिग्या. राम 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 राम. आमची एक मिनिट, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. बोला. तू सुजलबाईला काय सांगितलं माझ्याबद्दल? अहो, जे डोळ्यात एकच खेळताय ते आणखीन त्यांना कशासाठी सांगायला हवंय? का विश्वास का ठेवणार नाही तो? बस नवरा आपल्या बायकोवर विश्वास का ठेवणार नाही? तेच तर दुर्दैव आहे ना माझं. अहो, त्यांना बायकोपेक्षा या भावांवरती विश्वास आहे. वहिनी, धीरज भाऊजींचा ठीक होतं हो, पण तुमच्यासारख्या बेवड्यावरती. वहिनी
ओरडू नका. सुजलबाईची पत्नी नसतीस तर बत्तीशी घशात घातली असती तुझ्या. हीच भाषा करणार तुम्ही? अहो, स्वतःच्या भावाला जिमेनीशी मारायला मागे पुढे नाही बघितलं, तिथे माझी काय परवा करणार? ए, ओरडू नका. आता तू जास्तच बोलायला लागलायस. अगं स्वतःच्या भावाला मारल्याचा आरोप करतेस माझ्यावर. हा आरोप नाहीये, ही खरी वस्तुस्थिती आहे. चाली आरामखोर. तोंड सांभाळून तुला. आजपर्यंत गप्पा आहे ना ते सुजलमुळे, कारण त्यांनी बचावून ठेवलंय ना मला, तोंड उघडायचं नाही म्हणून. कारण त्यांना माझ्यापेक्षा तुमच्यावरती विश्वास आहे, तुमची काळजी आहे. पण तुम्हाला आहे का हो त्यांची काळजी? त्यांची काळजी असती ना तसे दिवसभर जाडून उसक राहिला नसता. अच्छा, म्हणजे धीरज गेल्याचं दुःख फक्त तुलाच झालंय, आमचा तो कोणीच नव्हता. बरोबर, तू त्याचं दुःख करणार, कारण आपल्या दाड्या तोडण्याचा तुझा प्रयत्न चाललाच होता ना. भाऊजी, असं बोलायला काहीच कसं वाटत नाहीये तुम्हाला? हो, जिवंत असताना तर ठीक आहे, पण मेल्यानंतर सुद्धा या यातना का देताय तुम्ही त्यांना? यातना? अगं यातना तर तू दिलीत आम्हाला या घरात येऊन. ज्या दिवशी तू या घरात आलीस त्या दिवसापासून तिरस्काराचं वादळ उठलं या घरात. एका शब्दाने न दुखवणारे आबा जीवाने लागेल असं बोलू लागलेस. बघता बघता सगळेच माझ्या विरोधात होत चालले. त्याच्यात तुझी वर सगळ्यांना माझं वागणं दिसायला लागलं. अगं पण माझ्या भावनांचा विचार करायला कोणाला वेळच नव्हता. हे माझ्यामुळे घडतंय? हा, तुझ्यामुळेच. याला मी जबाबदार आहे. हो, तू त्याच्याला जबाबदार. दुसऱ्याला दोष देण्यापूर्वी ना आधी माणसाने स्वतःला पारखून पाहावं. 1000 वेळा पाहिलं मी स्वतःला समजावून, पण चूक फक्त एकच होते, एकीवर प्रेम केल्याची. हा, केली तिच्यावर प्रेम करून चुकी. त्यामुळे तुमचं नुकसान काय झालं? मी चूक केली त्याची शिक्षा मी स्वतः भोगतोय. म्हणून तुम्हाला माझा एकच प्रश्न आहे, माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास झालाच नाही, मग हा तिरस्कार कशासाठी? हा, कशासाठी हा माझा तिरस्कार? हे आबा येतील ना आणि सुजल येतील, त्यांना विचारा, तेच चांगलं सांगू शकतील. अगं फक्त तूच सांगू शकतेस, कारण तू या घरची हेड आहेस ना. हेड. तुमच्याशी बोलण्यात ना काहीच अर्थ नाहीये. बरोबर, सगळ्यांनाच आपलंच केलंस, फक्त मी सुटलो ना तुझ्या तावडीतून. भाऊजी, ओरडू नको, घशाला कोरड पडेल तुझ्या. जातो मी. बम बम मला घरी नाहीये, तुम्ही नंतर या. मद्यपान करणार ती हे सुद्धा घरी नाहीये. अतिउत्तम. काय म्हणाला? घरात कोणीच नसेल तर पकडायला सोपं लागतं. काय असं बोलताना काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? बालिके, यामध्ये लाज वाटलं जातं काय? मी या घरात वावरणाऱ्या आत्म्याविषयी बोलतोय, त्यामुळे या घरातील सगळ्याच माणसांना भीती निर्माण झाली आहे. आपल्यापेक्षा ना मला तुझी जास्त भीती वाटते. अरे काय आहे तुम्ही? अरे बालिके, तू आमच्यासारखे साधू महाराज ना तर तुम्ही असं बोलू लागला तर दिवसाच्या वेळा इथं तुटणाऱ्या गुंड्याचा कमीपणा नाही का? फोन बंद कर आणि चालता होई तू. पुन्हा अपमान, घोर अपमान. जय काली मा काली कलकत्तेवाली. रे नाकांचा नाच, तू पुन्हा आलास इकडे? तुला कोण सांगितलं रे की आम्ही इकडे येणार आहे म्हणून? ए जास्त शांतपणा नको आहे तुझा. प्रथम हात काढ. सांगितलं ना. आणि पुन्हा मुक्तपणा करू नकोस. कोण आहेस कोण तू? तुझा बाप. सांभाळून बोल. स्वतः साधू महाराज समजतोस आणि अशी भाषा करतोस, आणि तू एका साधूवर हात उचलतो. अरे सुशिक्षित माणसाला शोभतं का? तुमच्या सारख्या ढोंगी माणसांची असंच वागावं लागतं. अरे अरे काळी वस्त्र घालायची.
रुद्राक्षाच्या माळा घालायच्या की लुटायचं दुनियाला. आम्ही ढोंगी आहोत हे तुम्ही कसं सिद्ध कराल? अहो त्यात सिद्ध काय करायचं, ते तर तुमच्या वागण्यावर सिद्ध होतंय. ते कसं काय? मला सांगा, तुम्ही या घरात कशासाठी येता? या घरात वावरणाऱ्या आत्म्याला बाहेर काढण्यासाठी. काढलात का तो आत्मा बाहेर? नाही. का? त्या आत्म्यापुढे तुमची तपस्या कमी पडली की काय? मुळीच नाही. सगळी तपस्या पणाला लावीन, पण या घरात वावरणाऱ्या आत्म्याला बाहेर काढेल. हो महाराज, राहू दे राहू द्या. अहो तो आत्मा बाहेर काढा तेव्हा काढत, पण या घरात आत्मा असला तरी सिद्ध करता आलाय का तुम्हाला? हो, नसल्याचं तरी तुम्ही कुठं सिद्ध करताय? साहेब, आम्ही सुद्धा माणसंच आहोत, कोणी भगवान नाही. आणि आमच्याने जेवढं जमतंय ना तेवढं आम्ही करतोय. आत्मा आहे की नाही हे सिद्ध होईलच. पण या घरात एकाची हत्या झाली, ते का विसरताय तुम्ही? हे कसं काय विसरता येईल मला? या घरावर आलेली आपत्ती ही माझ्यावर आल्यासारखी आहे. आणि सुजल माझा फक्त मित्रच नव्हता, तर मला भावासारखा होता तो. मग त्याचा भाऊ तो माझा भाऊ नाही का? म्हणजे तुमचं या घराशी नातं काय? आपुलकीचं. आपल्या समजून जवळ केलंय मला आबांनी, पण दुसरा तर सूप पाण्याला आबा आणि सुजलवर मात्र दुःखाची कुरळ का कोसळली? त्या धीरजने कोणाचं काय बिघडवलं होतं म्हणून त्याचा असा घात केला. पण तो जो कोणी असेल त्या नरनामाचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही मी. पण तुमचा धीरज तर एका अनामिक शक्तीचा शिकार झालाय. अहो खोटं आहे ते, साप खोटं आहे. कशावरून खोटं आहे? आमचा विश्वास नाही असल्या कुठल्या गोष्टीवर. पण आबांचं म्हणणं आहे ना, अहो फक्त आबांचंच म्हणणं आहे ते, आणि सुजल म्हणतोय तेच बरोबर आहे. पण आता या आबांना सांगण्याची हिंमत नाही ना माझ्या, म्हणून माझा सुद्धा या गोष्टीवर विश्वास आहे असं सांगून दुखवायचं नाही त्यांना. पण आबांनी प्रत्यक्ष पाहिल्याचं सांगितलंय. त्यांना झालेला कदाचित तो भास असावा, म्हणून कोणीतरी आहे असं त्यांचा समज झाला असावा. हो, योग्यच आहे. म्हणजे अर्थात तुम्ही नव्या जमान्याचे, त्यामुळे आम्ही काय सांगतो त्यावर लवकर विश्वास ठेवत नाही तुम्ही. पण मला सुद्धा आत्मविश्वास आहे की या घरात नक्कीच कोणीतरी आहे. ते काढण्यासाठी मला थोडा अवधी लागेल, पण मी त्याला जरूर बाहेर काढेन. विश्वास ठेवा, येतो मी. आणि हो, सुरुवातीला तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला त्याबद्दल माफ करा मला. तुम्हाला इथे नेण्याची ताकद दिली होती ना, मग का आला तुम्ही इथे? हे तुमच्या आबांना विचारायचं, समजलं? त्याची काही गरज नाही. हे घ्या आणि निघा इथून. हा, एवढ्या चिंताच करे. हे निघले. अरे रिलॅक्स या रिलॅक्स. हा इथे आलेला मला अजिबात आवडत नाही. अरे आबांच्या सांगण्यावरूनच तो इथे येतोय ना. आबा पण असे का वागतात ना तेच समजत नाहीये मला. सोड ना, जाऊ दे तू. अरे ते त्यांच्या पण जे प्रयत्न करताय ते करू दे ना, तुला काय हरकत आहे? तू स्वतःचाच विचार करतोय म्हणून तुला ते तसं वाटतंय, बाकी काहीच नाही. तू वेगळं असं काय करतोय? अरे काहीच नाही सुजल. सुजल हे बघ, तुझे विचार खरोखरच खूप चांगले आहेत आणि लहानपणापासून तू हुशार देखील आहे. अरे म्हणून तर ना एवढ्या कमी कालावधीत एवढं नाव कमवलं. पण तुझ्या मतांसोबत तुला दामिनी वहिनी आणि आबांच्या मताचा सुद्धा विचार करायला हवा. असं कोण म्हणतं रे की मी त्यांचा मत विचारात घेत नाही म्हणून? अरे आबांनी तर आम्हाला घडवलंय, इज्जत करतो मी त्यांची, म्हणून समोरासमोर कधीच प्रतिकार करण्याची हिंमत नाही मान. आणि राहिला प्रश्न दामिनी, अरे ती तर माझी अर्धांगिनी आहे. मग या दोघांचा विचार मी नाही करणार तर कोण करणार रे? आता ते ज्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवताय त्यावर माझा विश्वास नाही, म्हणजे हा माझा दोष आहे का? अरे तसं नाही रे सुजन, तू एक माझा चांगला मित्र आहेस म्हणून तुला सांगावं असं वाटलं, बाकी काही नाही. मित्र? अरे मित्रा पलीकडला नातं रे आपलं. आणि हा तुझ्या मनात मोठेपणा की तू मला आपलं मानतो, ज्याचं श्रेय त्याला द्यायलाच. तू बस, मी आलो केशव. ठीक आहे मी. त्याचं वजन काय रे, तुला इथे आल्याशिवाय चैन पडत नाही का रे? म्हणजे
म्हणजे तू इथे काय येतोस? शेखर, तू या कधी असा प्रश्न काय केला नव्हतास. अरे त्या चुकीची सुधारणा करतोय. शेखर, तुला काय म्हणायचंय तुझं तुला तरी कळतंय ना. अरे तुला सगळं कळतंय पण वळत नाहीये. तू काय ते स्पष्ट बोल. या घरात कुणासाठी येतोस रे तू? ते माझ्यापेक्षा चांगलं ना सुजल तुला सांगू शकतो का. तुला सांगता येत नाही की लाज वाटते सांगायला. शेखर, तू काय बोलतोय तुझं तुला तरी कळतंय का रे. अरे तुला कळतंय ना. अरे तू काय येतो ते आबांच्या आणि सुजलबाईच्या लक्षात आलं नसलं ना तरी माझ्या चांगलंच लक्षात आलं आहे. तुझं ते स्पष्ट का बोलत नाहीस रे. आणि तुला माझं इथे आहे ना जर एवढंच खटकत असेल ना तर मी इथे ना आलेलंच योग्य ठरेल. अरे आता काय योग्य ठरवायचंय. तुझ्यामुळे तर आबा दुरावले आहेत मला. शेखर, अरे तू अजून किती जणांना दोषी ठरवणार आहेस रे. तुझ्या या वागण्याचा अजून कोणाकोणाला जबाबदार ठरवणार आहेस. अरे नशिबान आहेस की तुझ्यासारख्या या माणसाला आबासारखा बाप आणि सुजलसारखा भाई लाभला याची. अरे पण त्यांची म्हणतात तुला कशी दिसेल ना. अरे अहोरात्राला दारूच्या नशेमध्ये डुंबणाऱ्या भावाला सांभाळून घेणारा सुजलसारखा प्रेमळ भाऊ आहे तुला. पण तो तुला कसा दिसेल ना. अरे नशिबान आहेस की तुला अजूनपर्यंत घरात ठेवून घेतलंय त्यांनी. अच्छा, अरे म्हणजे आता बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार की काय. आता ते माझ्या रक्तात नाही. अरे मग काय आहे तुझ्या रक्तात. तुझ्या रक्तात काय आहे ते मला दिसत नाही. अरे त्यासाठी डोळ्यांची गरज नसते रे. अंतःकरण साफ असायला लागतं माणसाचं. पण सुजलबाईने तुला पूर्ण ओळखावं एवढीच माझी इच्छा. जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यातच काही अर्थ नाहीये. अरे मग थांबला काय झाला, निघ ना. शेखर, ही कुठली पद्धत झाली उमेशची बोलायची, माफी मागायची. तुझ्या जाऊ दे, मी निघतो. उमेश, उमेश. शेखर, त्याचा अपमान करायची काय गरज होती रे. अरे तो किती मदत करतो आपल्याला हे माहिती आहे ना तुला. पण भाई मी पण तुला मदत करतोय ना. कसली मदत करतोयस. अरे दिवस रात्र पिऊन इज्जत वेशीला टांगलीस माझी. ही मदत करतोयस मला. घरी आलेल्या मित्राचा नाही ना बोलून अपमान करतोय. ही मदत करतोयस का मला. अरे घरच्या माणसाला नजरेसमोर धरत नाहीये. ही मदत करतोयस का मला. अरे मदतच करायची असेल ना तरी दारू सोड. खूप मोठी मदत केल्यासारखी होईल. पण भाई तू अजून उमेशला पूर्णपणे ओळखलेला दिसत नाहीये. अच्छा, म्हणजे माणसं ओळखायला तू मला शिकवणार. तुला शिकवणे इतकी समज नाही रे माझ्यात. पण तुझं लग्न झाल्यापासून उमेशच्या इथे येणं वाढलं हे दिसत नाही का तुला. तो पहिला सुद्धा यायचा पण आता जास्त द्यायला लागलाय. शेखर, तुला नेमकं म्हणायचंय काय. तू नसताना त्याचं इथे येणं मला पसंत नाही पाहिजे. का. मला संशय येतो त्याचा. उमेशचा संशय येतोय तुला. हा भाई, अरे ज्याला आबांनी आपल्या मुलासारखं वाढवलं, स्वतःच्या भावासारखं तुमच्यावर प्रेम केलं रे त्यांनी, त्या उमेशचा संशय येतोय तुला. हा भाई, त्याचा संशय येतोय. शेखर, कदाचित वैनीत आणि त्याचं. शेखर हरामखोर. अरे हे बोलण्यापूर्वी तुला काही वाटलं कसं नाही. हरामखोर साला. भाई मारलंच मला. अरे याचा मला राग नाही आला भाई. अरे तो तुझा अधिकारच आहे भाई. आज प्रथमच कुणाच्या तरी अधिकाराची जाणीव झाली. मारायला खूप उशीर केलास भाई, खूप उशीर केलास. ही चापट तर तिच्या जाळ्या तडकण्यापूर्वी मारायला हवी होती कोणीतरी. दारूच्या पेल्यात डुबण्यापूर्वी असंच जर मला मारलं असतं तर भरकटलो नसतो रे भाई, भरकटलो नसतो. तू मला जा म्हणून सांगितलंस तरी तुला पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतंय भाई. उमेश पासून सावध राहा, नाहीतर तो तुझा घात करेल भाई, घात करेल. दामिनी, जे काही बोला त्याच्या वतीने मी तुझी माफी मागतो. दामिनी, ताई मनाला लावून घेऊ नको. दामिनी प्लीज. हो, हे काय करणार. असं माझ्यासमोर माफी मागून स्वतः मोठेपणा का कमी करताय तुम्ही.
अगं शेखरचा सर्वांना त्रास होतोय आम्ही. हो त्यांच्या स्वभावाची सवय आहे मला. आणि हो तुमचा माझ्यावरती असलेला विश्वास हाच मला महत्वाचा आहे. तो तर असणार. पती पत्नीच्या नात्यात विश्वास नसेल तर तसं चालेल. आणि आबा कुठे गेले? आहे बाहेर घेऊ. बरं इन्स्पेक्टर कांकेचा फोन आला होता. अच्छा काय? तुम्हाला फोन करायला सांगितलंय. बघा जरा लावून. हा हॅलो, हा कानिटकर साहेब आहेत का? नाही का? हा नमस्कार कानिटकर साहेब, सुजल बोलतोय. काही समजलं का हो? नाही का? अहो शोध तर घ्यायला हवा. कोण? नाही नाही, अहो ती अशी नाही करणार हो. कोण? रजनीचा भाऊ? नाही अहो नाही, तोही असं काही करणार नाही. अहो नको त्या माणसांना. काय? नाही साहेब, मी येईन तिकडे. काही मदत लागली तर मला सांगा. हो, आणि प्लीज मला तुमची हेल्प लागेल. ठीक आहे, चालेल. सुजल काय म्हणाले साहेब? पुराव्या अभावी अजून तरी काही करता येणार नाही असं म्हणाल. आणि ते रजनीच्या भावाबद्दल काय सांगत होते? दिन्याने आपल्या स्टेटमेंट मध्ये रजनीचा भाऊ धीरजला घाबरायचा असं सांगितलं त्यानं. असं का सांगितलं दिनाने? अगं जिच्यावर प्रेम करणार तुझ्या भावाला थोडंफार घाबरणारच ना. म्हणून आपण चांगल्या माणसांना बदनाम करायचं का? अहो दिन्या पण ना काहीतरी वेळासारखं बोलून गेला होता. अहो घाबरून बोलून गेला असेल. वहिनी, ओ वहिनी, काय रे दिन्या? आले आले. बघ काय बोलतोय. बरं आले. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलतोय? हॅलो हॅलो हॅलो. वहिनी, सुजल घरी नाहीये. म्हणजे मी थांबायचंच नाही का? तसं नाही, पण सुजल घरी असताना आला तर बरं होईल. वहिनी, आता तुम्ही सुद्धा माझ्यावर अविश्वास दाखवत आहात. हा अविश्वास नाहीये भाऊजी, तर दोन मित्रांमध्ये विश्वास टिकून राहावा म्हणून केलेला प्रयत्न आहे. तेवढा विश्वास आहे सुजलचा माझ्यावर. सगळ्याच गोष्टी भरवशावरती चालत नाहीत. अहो परिवर्तन होण्यासाठी एखादा क्षण सुद्धा पुरेसा असतो. वहिनी, तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या इथं येण्याने तुमच्या संसाराला तडा जाईल तर खरंच मी तर कधीच येणार नाही. अहो तसं कसं म्हणेन मी? पण तुम्हीच बघा ना, तुमच्या नुसत्या येण्याने शेखर भाऊजीने किती हंगामा केला. आता सुजलचा विश्वास होता म्हणून ठीक आहे. त्या शेखरने एक दुसऱ्यावर आरोप केल्या पलीकडे केलाय तरी काय? अहो कुठे हा सुजल आणि कुठे हा शेखर? तोच तर फरक आहे ना. वहिनी, खरं सांगू, सुजलला माझ्या आधाराची आता अतिशय खूप गरज आहे आणि त्याच्यासाठी तर मला यावंच लागणार. आणि मला जर यायचं असेल ना तर मी खरंच कोणालाच घाबरणार नाही, कारण सती जाणारीनं अंग भासतंय म्हणून चालत नाही. हे सगळं ठीक आहे, पण माझं काय? वहिनी, तेवढं तर तुम्हाला सहन करावाच लागेल आपल्या नवऱ्यासाठी तरी. ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही खरंच ते असतानाच या. मला अजून सगळ्यात नाही ओढावून द्यायचंय. वहिनी, ओ वहिनी, वहिनी, काय हवंय? चहा की पाणी? अरे काहीच नको. चल.
घरी आलेल्या माणसाला चहा पाणी विचारायची नाही, नाहीतर काय विचारायचं. जाऊ दे, इथं येतात ती सगळी सरबरी. जाऊ दे. हा कोणतरी बरबरी दिसतो. हे बसवड्या गोचवड्या म्हणून माझा गोरा लागतोय तू. बर काय म्हणू मी तुम्हाला? अरे मान सन्मान देऊन संत साधू महाराज संत साधू महाराज हे तर तुझं संपूर्ण नाव सांगितलं. गंमत म्हणणार फक्त महाराज मान. अच्छा, सरनेम चांगलाय चांगलाय. महाराज सर. हा महाराज सर. महाराज इथून सर. ही खुर्ची या घरातल्या मालकाची. फुकट खाली खुश झाला महाराज सर. हो मालका काय होते मग काही देतो. अरे मग लाडू मिठाई मागायला पाहिजे. काही मग भूतांना थैते नाचायला. मी नाही पाहिजे दिसतर बोलणार भूत भूत. अरे का घाबरता त्या भूतांना तुम्ही? हो भूतांच्या नुसतं नावाने सुद्धा मला घाम फुटतो बघा. हे का घाबरता भूतांना? वा का घाबरता त्या भूतांना? अरे स्मशानात राहणार आहे तुम्ही, तुम्हाला काय त्या भूतांची भीती? तुम्ही एक काम करा, मला त्या भूतांची भीती वाटू नये म्हणून एक उपाय द्या. असेल ना तुमच्याकडे काहीतरी? हो आहेत ना, 1000 पर्याय आहेत आमच्याकडे. मग त्यातलाच एक द्या, तो पण साधा आणि सोपा. त्याला पैसे वगैरे द्यायचे असतील तर अजिबात नको, कारण ते भूत प्रायव्हेट वाला असेल तर ठीक. बीएमसी वाला असला रोजच दिवाळी मागायचा तो. का तसंच काही नाही रे. अरे त्या भूताची भीती वाटू नये म्हणून तुला मी धागा देतो. तो का आमच्याकडे नाही. हा बघा कमरेला बांधून फिरतो आम्ही. मी त्या मागाविषयी मी नाही बोलत आहे. ते कसं झाला की त्या मागाने तुझी भूताविषयी भीती निघून जाईल. काय बोलता, एवढी शक्ती आहे त्या धाग्यामध्ये? हो मालका. हे काय करताय? मग काय करतो ते? धागा काय झोडीतच घेऊन फिरतो की काय? ते गेला रे. आणला होता काय? हो आणला तर होता. शी घाल वाज बघा काय तर होता. बस केवढा आहे तो? नाही रागा नको बोला ना. عندي كراس قوية يا الحبيب صبحها خطبها المصير بدك بتعطي خير خليك شديد حتى काय चाललंय? तुमचा धागा मंत्र होता तो माझा. हा कसला मंत्र काय करू? उजव्या हाताने का देवाचं नामस्मरण कर. मग तुला कोणत्याच भूताची भीती वाटणार नाही. अहो एवढी शक्ती जर या धाग्यात आहे तर या घरातल्या सगळ्याच माणसांच्या हातात का बांधत नाही? अरे त्यांचा विश्वास नाही या धाग्यावर. तुझा असेल तर तू बांध. महाराजाच्या नादात मीच विसरलो. धागा उजव्या हातात बांधायचा की डाव्या हातात? ओ महाराज
ओ महाराज थांबा गो. भाई 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 वहिनी आबा आबा. शेखर